छपन मराठी 422 फोर्थ सेमिस्टरची ही प्रश्नपत्रिका आहे. यामधील पहिला प्रश्न आणि त्या पहिल्या प्रश्नातील कोणते 4 उपप्रश्न सोडवा. तर आपण पहिले 4 उपप्रश्नांची उत्तरं मी थोडक्यात सांगते. नवसाहित्यपूर्व साहित्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करा. पहिला प्रश्न आहे, नवसाहित्याची सुरुवात 1945 पासून झाली. आता आपल्याला पूर्व म्हटलंय, नवसाहित्यपूर्व तर 1920 ते 45 हा जो कालखंड आहे तो नवसाहित्यपूर्व कालखंड आहे. आणि ह्या कालखंडात साहित्यात सत्वसंपन्नतेचा अभाव दिसतो. त्यानंतर जीवननिष्ठेची व्याप्ती दिसत नाही. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर महाराष्ट्रात साधारणांचे युग असे म्हटले जाते. आणि असा हा साधारणांचा कालखंड असं म्हटलं तरी चालेल. कारण या कालखंडात जो गांधीवाद दिसतो, गांधीयुग 1920 ते 45 या कालखंडात जे स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी हा जो कालखंड याला आपण गांधीयुगही म्हणतो. आणि ह्या कालखंडात मार्क्सवाद, साम्राज्यवाद, गांधीवाद असे अनेक वाद दिसतात. आणि वाङ्मय क्षेत्रातही या कालखंडात ओहोटी दिसून येते 1920 ते 45. त्यानंतर साहित्याच्या संदर्भात साधारणांचा सामान्यांचा कालखंड मानला जातो, गोम कुलकर्णी यांनी म्हटले आहे. आणि या कालखंड क्षीणप्रभ वाटतो. या काळात नवयुग प्रवर्तक असा साहित्याच्या कोणत्याही क्षेत्रात निर्माण झाल्याचे आढळत नाही. कथेच्या क्षेत्रातील या कालखंडात यशवंत किर्लोस्कर कालखंड असेही म्हटले जाते. त्यानंतर अगदी आरंभीच मर्ढेकर म्हणतात की मराठी वाङ्मय इतके परपुष्ट आहे की ते पूर्णपणे परपुष्ट नाही. याचा अर्थ एकांगीपणे परपुष्ट आहे. मर्ढेकरांच्या मते जीवनानुभवांची विस्तृतता नव्हे, विचारांची भावनांची सखोलता दिसत नाही या कालखंडात, नवसाहित्यपूर्व कालखंडात. असे का झाले असावे? कारण गांधीवाद, मार्क्सवाद यासारख्या तत्त्वप्रणाली महाराष्ट्रात प्रचलित झाल्या आणि बहुजन समाजात नवजागृती निर्माण झाली आणि स्वातंत्र्यप्राप्तीची चळवळ गतिशील बनली होती. आणि या पार्श्वभूमीवर या कालखंडातील सर्जनशील साहित्यातील सत्वसंपन्नतेचा अभाव झाला. आणि वसंत पाटणकरही म्हणतात की 1920 पर्यंतच्या काळात असलेली नवे जग जगण्याची, त्याच्याशी समन्वय, विरोध अशा वेगवेगळ्या प्रकारे संबंध प्रस्थापित करण्याची जी अविरत परिश्रम करण्याची माणसे आणि साहित्याच्या दृष्टीने दिसत नाही. या कालखंडात मराठी साहित्याविषयी पाटणकरांनी म्हटले की आधुनिक कवितेच्या प्रारंभातील नव्या वाटा शोधू पाहणारी गोविंदाग्रज बालकवी यांच्या मृत्यूनंतरही राहिली नाही. साधारणपणे 1920 ते 45 हा कालखंड साहित्याच्या संदर्भात अवतन काळ मानला जातो. कवी हे जग वास्तव बदलू शकतो ही धारणा येथे दिसत नाही. वास्तव नाकारून नवे वास्तव निर्माण करण्याचा प्रयत्न येथे दिसत नाही. या उलट वास्तवापासून दूर जाण्याचा एक कृतक कल्पनारम्य जग निर्माण करण्याचा येथे प्रयत्न झाला आहे. आणि त्यानंतर आपल्याला म्हणता येईल की लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे साधारणांचे युग सुरू झाले. आणि ह्याच कालखंडात आणि 1920 नंतरच्या कालखंडातील महाराष्ट्राची सांस्कृतिक वाङ्मयीन स्थितीविषयी भिन्न भिन्न मते आहेत. 1920 ते 45 या कालखंडातील साहित्यात सत्वसंपन्नतेचा अभाव आहे, जीवननिष्ठेची व्याप्ती नाही, सखोलतेचा मान नाही, आशयदृष्ट साहित्याला असावी तशी खोली नाही आणि साहित्याच्या संदर्भात हा अवतन काळ आहे, या वाङ्मयाच्या अभ्यासकांनी म्हटले आहे. तर अशा प्रकारे आपण नवसाहित्यपूर्व साहित्याचे स्वरूप थोडक्यात पाहिले. त्यानंतर बाशी मर्ढेकर यांनी काव्यलेखनाचे वेगळेपण अधोरेखित करा
त्या प्रश्नाचं उत्तर बघूया की वाशी मर्ढेकरांनी शिशिरागम, काही कविता, आणखी काही कविता, हे संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. पण त्यांच्या ज्या कविता संग्रह आहे तो संग्रह क्रांतिकारक बदल करणारा आहे. आणि मर्ढेकरांची रचना अतिशय जटिल आहे. तिने वाच्यार्थ नाकारलेला नाही. वाच्यार्थ एक स्तरीय पातळीवरती नसते. याचे प्रख्यात उदाहरण म्हणजे मर्ढेकरांची पिपांत मेले ओल्या उंदीर ही कविता आहे. अनेक अभ्यासकांनी या कवितेच्या अर्थाविषयी विवेचन केले आहे आणि काहींनी या कवितेची पार्श्वभूमी महानगरी मुंबईच्या जीवनाची आहे असे वाटते, दुसऱ्या महायुद्धानंतरच्या परिस्थितीत आहे असे वाटते, काहींना 1943मध्ये बंगालच्या मानवनिर्मित दुष्काळाची आहे असे वाटते. म्हणजे मर्ढेकरांचे जे लेखनामध्ये जे वेगळेपण आपल्याला दिसते ते खूप काही वेगळे आहे. आतल्या जगात भौतिक सामाजिक स्तर त्यात आहे, आत्मिक स्तरही आहे. मर्ढेकरांची प्रत्येक कविता आधुनिक युगातल्या व्यक्तीच्या आत्मिक व्याधीकडे घेऊन जाणारी दिसते. आणि मर्ढेकरांच्या कवितेत आत्मविष्काराला वाव नाही, ती आत्मकेंद्री नाही, ती व्यक्तिकेंद्री आहे. समाज असंख्य कवितांचा बनलेला असतो, पण प्रत्येक व्यक्तीची स्वतःची ओळख असते हे जीवारण्य आहे याचे पक्के भान मर्ढेकरांना आहे. मात्र व्यक्तींचे चेहरे पुसून टाकणारा संवाद त्यांना मान्य नाही, कारण सत्ता संपादन करण्यासाठी संवादाचा मुखवटा वापरला जात असतो. हे त्यांना त्यांच्या कविता निर्मितीच्या काळात 1935 नंतरच्या 35 ते 45 या काळात समजलेले होते. आणि काही कवितातील मर्ढेकर मुख्यतः सामाजिक जाणीवेची कवी आहेत. म्हणजे अशा प्रकारे ज्या मर्ढेकरांनी ज्या कविता लिहिल्या ते मर्ढेकरांच्या भोवतीचे जग कोणते होते, जग आधुनिक साहित्याचे, कलांचे होते, दुसरे जग हिंसाचाराचे होते, हे सर्व अवगत करून मर्ढेकरांच्या समकालीन विश्वात फॅसिस्ट, कम्युनिस्टी, परस्पर सत्ताव्यूह होते. आणि मर्ढेकरांचे प्राण व हे सगळं वातावरण पाहून मर्ढेकरांनी कविता लिहिल्या. आणि मर्ढेकरांच्या कवितेतून अर्थशून्य असेही जीवनाचे चित्र आढळते. ते ज्या भाषेतून आलेले आहे ती भाषा वेगळी आहे. शब्दांची, वाक्यप्रचारांची, संत वचनांची मोडतोड ह्या भाषेत आहे. आणि ढासळलेली असल्याने म्हणजे अंतःसृष्टी ढासळलेली असल्याने भाषेची मोडतोड झालेली आहे. मर्ढेकरांनी अभंग हा छंद वापरलेला आहे, त्यामुळे संत वचनांची आठवणावी या ओळी त्यांच्या कवितेत आहेत. त्या संत वचनाचे विडंबन नाही, तर संत वचनातील भाषा याहून आजचे काळाचे वास्तव किती वेगळे आहे, कुरूप आहे, त्यातून सुचवले जाते. जे करंजले गांजले आहे आणि त्याशी म्हणावे आपले, तोची साधू ओळखाव देव तेथेची जाणावा. हे जे मर्ढेकर वचनात झालेले आहे. आणि सगळं म्हणजे मर्ढेकरांची काव्यभाषा किती वेगळी होती आणि किती नवी होती, हे सर्व त्यांच्या कवितेतून आणि त्यांच्या काव्यलेखनाचे जे वेगळेपण अशा पद्धतीने अधोरेखित आपण करू शकतो. त्यानंतर आपण प्रश्न बघूया की ग्रामीण साहित्याची संकल्पना विशद करा. आता ग्रामीण साहित्याची संकल्पना म्हणजे या संकल्पनेत आपण ग्रामीण साहित्य हे असे दोन शब्द, ग्रामीण व साहित्य हे दोन शब्द अंतर्भूत झालेले आहेत. साहित्य हा शब्द ललित साहित्य अर्थाने वापरला जातो. आता ग्रामीण साहित्य संकल्पनेची नेमकी प्रकृती लक्षात घेण्यासाठी ग्रामीण साहित्य म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही व्याख्यांचा आढावा घ्यावा लागेल. आता विश्वनाथ शिंदेने व्याख्या केली की ग्रामीण साहित्यात खेडे हे केंद्र असते आणि ग्रामीण जीवन हे खेड्यातल्या माणसाच्या चित्रणाला ग्रामीण साहित्यात महत्त्व असते. ग्रामीण संस्कृतीचा तो साहित्याद्वारे झालेला आविष्कार असतो. आणि राजन गवस यांनी केली. शेतीशी संबंधित असणाऱ्या गावगाड्यात वाढलेल्या परिशोषणाला नकार देणाऱ्या जातीपातींच्या भिंती पाडण्यास आक्रमक देणारी शेतकरी, शेतमजूर, अळुते बळुते, फिरस्ते, आदिवासी या सारांचे साहित्य म्हणजे कृषीजन संस्कृतीचे साहित्य होय. अशा भरपूर जणांनी ग्रामीण साहित्याच्या व्याख्या केलेल्या आहे. जाणीवा ग्रामीण साहित्याची लक्षणं त्यांच्या ग्रामीण साहित्यातून आविष्कृत झालेली दिसते. आणि ग्रामीण साहित्याची जी बलुतेदारी व्यवस्था, दैवाधीनता, धर्मशरणता, पारंपरिक भाषा, कुटुंब, जातीव्यवस्था, सामूहिकता, समूहभाव, प्राणीसृष्टी असं बदलते ग्रामवास्तव, भौतिक जीवन हे ग्रामीण साहित्यामध्ये रेखाटलेले आपल्याला दिसते. त्यानंतर आपण बघूया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
केलेल्या चळवळीचा आपण थोडक्यात परामर्श घेऊया. आणि तो परामर्श घेण्यासाठी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या चळवळी केल्यात त्या चळवळी म्हणजे आता त्यांनी 1930 साली नाशिक येथे काळा राम मंदिरात प्रवेशासाठी सत्याग्रह आरंभला. त्यानंतर 13 ऑक्टोबर 1921 रोजी पुण्याच्या पर्वतावरील मंदिरात प्रवेशासाठी शिवराम जानबा कांबळे, पाना राजभोज, विनायकराव मुरकुटे, काकासाहेब गाडगीळ आणि हे असे मंडळीने सत्याग्रह केला. आणि नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशाबाबत 15 नोव्हेंबर 1929च्या अंकात बाबासाहेबांनी सत्याग्रहाचे सूतोवाच केले. 3 एप्रिल 1930 पासून झालेला मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह एप्रिल 1936 पर्यंत चालला. आणि त्यानंतर त्यांनी भारतीय समाजात स्त्रीचा दर्जा दुय्यम होता तर तिला तो दर्जाही मिळवून दिला. ब्रिटिश सरकारने केलेले सतीबंदी कायदा, समती वयाचा कायदा, पुनर्विवाह कायदा जसे महत्त्वाचे होते तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांसाठी त्या निर्माण केला कायदा. त्याचे नाव ते हिंदू कोड बिल कायदाचा कायदा, पुनर्विवाह कायदा हे जसे महत्त्वाचे तितकंच महत्त्वाचा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांसाठी निर्माण केला. त्याचे नाव ते हिंदू कोड बिल. 11 एप्रिल 1947 रोजी संविधान सभेत हिंदू कोड बिल मांडण्यात आले आणि 27 सप्टेंबर 1951 पर्यंत ते मान्य न झाल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या या बिलामध्ये द्विभार्या प्रतिबंध, छळ करणाऱ्या पतीपासून घटस्फोट घेण्याचा हक्क, घटस्फोटित स्त्रीला पोटगीचा हक्क, विधवेला मूल दत्तक घेण्याचा हक्क, वडिलांच्या मालमत्तेत मुलीला वारसा हक्क इत्यादी महत्त्वपूर्ण तरतुदीचा समावेश होता. आणि दलितांच्या राजकीय हक्कांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळी केल्या. आणि ब्रिटिश या देशात आहेत तोपर्यंत राजकीय सत्ता आमच्या हाती येणे शक्य नाही त्यांना जाणले होते. आणि दलितांना हजारो वर्ष अस्पृश्य म्हणून जगावे लागले. त्यासंबंधी थोडाही अपराधभाव हिंदूमध्ये दिसत नव्हता. अस्पृश्यतेच्या नावाने सुरू झालेली दलितांची मानखंडना हिंदूंच्या चिंतनाचा विषय होता. आणि ज्या धर्मात समता, बंधुभाव अशा धर्मात राहायचे नाही असा निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला. आणि त्यानंतर त्यांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी भरलेल्या मुंबई इलाका परिषदेपुढे भाषण करताना त्यांनी सांगितले की दुर्दैवाने अस्पृश्य हिंदू असा डाग घेऊन मी जन्माला आलो, पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती. तथापि हा नीच दर्जा झुगारून देऊन ही स्थिती सुधारणे मला शक्य आहे. मी मी करणारच याबद्दल मुळीच शंका नको. म्हणून मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की मी हिंदू म्हणून घेत मी मरणार नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मांतराची घोषणा केली. 8 डिसेंबर 1935 रोजी मुंबईतील जयरामबाई स्ट्रीटवरील एका सभेत अस्पृश्यांना उद्देशून बोलताना ते कठोरपणे म्हणतात की धर्मांतर करायचे म्हणजे काय करायचे. म्हणून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. आणि त्यांच्या ज्या चळवळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या म्हणजे आत्मोद्धार व आत्मशोधाची जाणीव त्यांना जी झाली. जनता समता, बहिष्कृत भारत, मूकनायक, प्रबुद्ध भारत ही त्यांची नावे होत. महाडचा सत्याग्रह केला. त्यानंतर स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्यूल कास्ट फेडरेशन, रिपब्लिकन पक्ष इत्यादी राजकीय पक्षांची स्थापना करून बाबासाहेबांनी दलितांच्या राजकीय उत्थानाची लढाई केली. आणि एक माणूस एक मूल्य हे तत्त्व अंगीकारून राजकीय समतेचा नवा महामार्ग अधोरेखित केला. आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्यानंतर शूद्रपूर्वी कोण होते, अस्पृश्य मूळचे कोण, हे अनेक प्रश्न निर्माण होत गेले. आणि 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले. मनुस्मृतीच्या आधाराने हिंदू धर्माचा आचारधर्म वाढला होता. आणि 1927 सालीच महाडचा 14 तळे सत्याग्रह त्यांनी केला. आणि अशा प्रकारे आपण थोडक्यात डॉक्टर बाबासाहेबांनी केलेल्या चळवळीचाही आढावा घेतला. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.